5 वाजता उठायचं होतं, 6:30 वाजले उठायला. ऐ गाववाले काय म्हणते मॅनेजमेंट, उठलं का? सकाळचे वाजले 7:30. ॲक्च्युली उठले मी 6:30ला, 5:30ला उठायचं होतं. थोडासा लेट झाला उठायला. आणि आज मी चाललो आहे सांगलीला. मग गाडी लावायची स्टँडला आणि इथनं बसनं जायचं. जरा झोपून बसनं गेल्याचा फायदा काय होत नाही, झोप बी मिळते, जरा बाकीचे कामं करायला लागतात. 2 व्हीलरवर गेलं की कंटिन्यू बिझी असतं, त्याच्यामुळे मी चाललो ना बसनं. चलो तर घाटला खाली लागतंय. घरनं कोडोली येईपर्यंतच माझा काजू झाला आहे. कॅश काढायला थांबलेलं जरा. आयला भारी गेलं आपलं कोडोली, सुंदर कोडोली. अमर जवान छान गेलं. लय गार लागते बाबा, बेकार. सगळं नागपेक्षा गार गार झालं. माझा प्लॅन होता की 8 वाजता गाडीत बसायचं, ठीक आहे. पण 8-10 इथं पार्किंगमध्ये झाले. गाडी लावली पेन पार्कला स्टँडच्या समोर. आता जाऊन गाडी बघतो, चांगलीच गाडी बघतो. किती वाजता मिळते, मिळेल मला वाटतं. एवढा नाही वेळ लागायचा. काय जनरली सकाळी गाड्या अवेलेबल असतात. गाडीत खस आवाज येते. कुठली गाडी गेली? चल, सांगली नाही पण नरसिंहवाडी गाडी आहे. जातो येणंच. मागच लास्टला बसायला लागाय. गाडी मिळाली, जागा पण मिळाली. फक्त काय झालं, जरा मागं बसायला लागलं. ठीक आहे, टायर वगैरे जरा उड्या मारत ठीक होतं. 14 झाले, 11:30 11:30 सांगली. गाडी मिळाली. लवकर जाऊन पुढे दाढी करायची मला. दाढी करायची, शेटिंग करतो. मग विजिटला जातो. नाश्त्याला थांबत असेल गाडी हवा, साधी गाडी. डेडिकेशन देख रहे हो लोंडे का. काम करतो पेटणं का म्हणजे इथनं पुढे 1.5 तास. 11 साडे आपलं टायमिंग बरोबर आहे. इन टाइम पोहोचतोय आपण असं मला वाटतं. काय प्रॉब्लेम नाही. पुढे मला प्रोजेक्शन बनवायचं. मला तर साहेबांनी आमच्या नेरेटला रिपोर्ट लवकर पाहिजे. तिथं जाऊन हॉटेलमध्ये बसतोय का आणि रिपोर्ट पाठवतो. बरोबर आहे ना. 11:30 वाजलेत आणि सांगलीत पोचले. मला वाटलं नव्हतं की एवढा म्हणजे इन टाइम. मला वाटलं 12-12:30 तरी वाजते. पण ठीक आहे, पोचलं. आता काय करतो, सगळ्यात पहिल्यांदा एक हॉटेल बघतो. जरा मला रिपोर्ट पाठवला पाहिजे पहिल्यांदा. तिथं बसतो, जरा नाश्ता करतो, रिपोर्ट पाठवतो आणि त्यानंतर मग विजिटला जातो. नाहीतर काय बिना कामाची. तर बस स्टँडच्या समोर आहे ना एक भारी हॉटेल आहे. डोसा पिसा खाल्ला इथं, चहा पिला, 2 कॉफी पिल्या. सगळ्या रिपोर्ट पाठवतो म्हणतो ते. आणि आता गुड टू गो. सगळं काम तर झालेलं आहे. तर आता पहिली विजिट 12 तर इथं होते. ॲटलीस्ट 2 विजिट तर झाल्या पाहिजे. लांब आहेत. वाजले 2:30 आणि माझी 1.5 विजिट कंप्लीट झाली. 1.5 यासाठी म्हटलं की अच्छा ते साहेब पण आले वाटतं. 1.5 यासाठी म्हटलं की एक तर विजिट कंप्लीट झाली. दुसऱ्या विजिटमध्ये फक्त परचेस मॅनेजर भेटले आणि टेक्निकल टीम काय भेटली नाही. ते गेलेले जेवायला. तर आता जाता त्यांना भेटतो. बाकी माझ्या मागची होती ती डिस्टिलरी खूप जुनी आहे. जे वसंतदादा पाटील साहेब होते त्यांनी उद्घाटन केलेलं आहे. म्हणजे विचार करा कधी, म्हणजे 50-60 वर्ष तर नक्की झालं असेल. आणि हा कारखाना पण एक चांगली इन्क्वायरी भेटली. त्यांनी म्हणजे फोन करून बोलून घेतलेलं या म्हणून. आणि चांगलं हे बघूया जरा आता कसं काय होतं. बाकी आता दुसरीकडे जातो, त्यानंतर जेवायला जातो आणि मग तिसरी विजिट एक महत्त्वाची, वाळव्याला जायचे. ते जरा अवघड टास्क आहे जरा तिकडे. बघू आता इथं कोण भेटतंय कसं काय. पटकन इथनं निघालं पाहिजे. चलते. सगळे धूळ आहे बा. सगळे ॲश आहे सगळी खाली पडलेली, राख. त्याच्यामुळे शूज पण कसं झालं. 75 साली उद्घाटन झाले कारखान्यात. 75 सगळं नाद. बघितलं का ऊसाचा कसा चौथा होतो. हे बघा ऊस कसा एवढा, म्हणजे आता पूर्णमध्ये चौथा होतो. म्हणजे त्याला हे म्हणतो समजा ट्रॅक्टर लावतं त्याला ॲक्च्युली बागास म्हणतात, बागास. त्याच्यानंतर अजून परत ते फाईन ट्यून हे होतं, अजून फाईन बारीक करतात एकदम. म्हणजे पावडर डोळ्यात उडतात. पावडर असली पावडर होती ती. चलो विजिट झाली. मग तुम्हाला म्हटलं अर्धी विजिट राहिलेली ती पण कंप्लीट झाली. आता एक वाळव्याला जायचे. आता 3 वाजलेत खरं.
जेवणाचं बहुतेक मी स्किप करीन किंवा काय बघू आता रस्त्यात काय जर कुठेही सापडलं तर करतो. जर बहुतेक जेवण मला स्किप करायला लागेल जर वेळेत पोहोचत असेल तर. देखते आजचा लंच नाही तर काय होईल जेवायला जर थांबलो का नाही तर परत अर्धा एक तास जायला त्याच्यात. तेव्हा आता पेरू खाऊन गल्ली मारतो रात्री जेवतो मग. तर गाडी काय डायरेक्ट भेटे ना मला घर हुतात्मा कारखान्याला जायला. सो आता ही गाडी लागली आहे इस्लामपूरला. तुम्ही त्या कारखान्यात एक फाटा आहे तिथं उतरतो तिथलं पुढं दुसऱ्या गाडीत जातो. बघू आता गर्दी आहे पण लागा रिटर्न डायरेक्ट वाळवायला गाडी आहे पण ती 4:30 वाजता. माझी आलं सांगलीचं निघालो ईश्वरपूरला. अजून एक म्हणलं विजिट करायला आपल्या वाळव्याच्या कारखान्याला. पण तिथे जास्तपर्यंत 5 वाजले स्टॉप करायचं 5 वाजता जाऊन तिथं पण पुढं अर्धा तास रस्ता होता. तोपर्यंत म्हणलं पण कारखान्याला समजणार नाही त्यामुळे विजिट कॅन्सल केली. नंतर पुढं ईश्वरपूरला आलो इस्लामपूर ईश्वरपूर ब्रेकफास्ट केला तिथं लंच स्किप केला होता त्यामुळे खाल्लं गेलं. तिथनं आता निघालं सातारा गाडी भेटली बसायला पुढं जागा मिळाली. बरोबर आहे ना उमरतच्या पुढं आणि अतिथच्या अलीकडे दररोज गाडी ते जेवायला थांबतो. आणि हॉटेल इतकं घालत आहे मला अजिबात आवडत नाही इथलं जेवण. त्याच्यामुळे काही इथं जेवणार नाही मी. आणि जरी मला आवडत असतं तर मी ते जेवलोच असतो. मी घरीच गेलो असतो जेवायला कारण घरी काय एक अर्धा एक तासाचं राहिलं असतं. इथं 25 किलोमीटर राहिले त्यामुळे मी आता घरी जाणार जेवायला. काय ते गाडी थांबवतात असलेत ना मी आता एवढं ट्रॅव्हल करतो तुम्हाला सांगतो. महाराष्ट्रात आहे ना तिकडे त्या परभणी साईडला तर वगैरे काही काही इतकी घालणारे हॉटेल्स आहेत तिथे का जेवायला थांबवतात मला काहीच कळत नाही. त्या मसवडते तिथं पण 2-3 हॉटेल एवढी गणकी आहेत तिथंच दरवेळी जेवायला थांबवतात. तिथं ही गाडी कुठली झाली 9:30 वाजल्याने मी बरोबर साताऱ्यात पोहोचतो. मला म्हणजे बऱ्याच दिवसानंतर असं झालं सांगलीत नाही येतोय आणि बरोबर इन टाईम साताऱ्यात पोहोचले 9:30 वगैरे म्हणजे 10-11 असेच वाजतात. कारण काय 6 वाजता वगैरे गाड्या नाहीत सांगलीतनं जरा लेट होते गाड्या 7-7ला वगैरे. तर आज जरा मी लवकर निघालो त्यामुळं लवकर पोचलो. गाडी आता पार्किंगमध्ये काढतो. पेन पार्क लावली सकाळी तिघे आणि कल्टी मारतात. थंडी वाजते तिकडे जाऊन जॅकेट काढतो.